खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई ये वड्या. मासाहेब, आमच्या हातून काही प्रमाद तर घडला नाही ना? मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? मग आम्हीच असे कमनशिबी कसे कसे कसे? कसं वाटतंय? ही सगळी वाक्य या ड्रेसला शोभेल अशी आहेत की रे? मग आपलं असं असतं, कोल्हापूर म्हटलं सगळं खणखणीत, कपडे सुद्धा ठणठणीत आणि सागर संगीत सगळं पाहिजे. संगीत दे रे. कपडे काय वाजवते काय? हट. नाही तुम्ही मनावर घेऊ नका, आपले मित्रच आहे. असं नसतं रे, कपड्यांप्रमाणे जायला पाहिजे. काय वाटेल ते वाजवतो. आता माझा मुद्दा कसा होता की आता असं बघा की दिवाळीत आपण नवीन कपडे घेतो, बरोबर? पण नवीन कपडे घातलेच नाहीत तर तुम्हाला फराळ मिळणार नाही असं काही नसतं. पण आपली हौस म्हणून आपण नवीन कपडे घेत असतो. म्हणजे काय माहोल तयार होतो. तसा हा माहोल तयार झालेला आहे, कोल्हापूरचा माहोल तयार केलेला आहे. आणि या माहोलमध्ये असेच दोन पाहुणे आपण इथे आमंत्रित केलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मिलिंद होळणकर. मिलिंद होळणकर. आणि आपलं नाव? अवधूत वाडकर. मिलिंद होळणकर आणि अवधूत वाडकर. आता ह्याच्यातली तुम्हाला गंमत सांगतो. कोल्हापूरची सिरीज चालू असल्यामुळे मी काय केले, पुरेपूर कोल्हापूर नावाचे जे हॉटेलची चेन आहे ना, त्याच्या मालकांनाच इथे बोलवलेलं आहे. आपण लय हुशार. मला मुळात सांगा, नाव कसं सुचलं पुरेपूर कोल्हापूर? पुरेपूर कोल्हापूरचं बाळणपण अवधूत गुप्त्यांनी केलंय. अवधूत माझा भाऊ ऍक्च्युअली. त्याला अवधूत गुप्त्यांनी एक कोल्हापूरवर खूप सुंदर कविता केलेली आहे. त्याच्या शेवटच्या 2 ओळी, जिथे जिथे जे जे भरपूर पुरेपूर ते माझं कोल्हापूर, बर, अशी त्याची शेवटची लाईन होती. त्याच्यावरून ते पुरेपूर कोल्हापूर रेस्टॉरंट. पण मुळात तुमचं म्हणजे हॉटेल लाईन मध्ये कसं गेला? म्हणजे तुमचं काय? हॉटेल लाईन मध्ये मी तर एक स्वतः उत्तम खवय्ये आहे. म्हणजे गेली वर्षानुवर्ष मी आईचा त्रास रात्रीच्या जेवणाचा कमी केलेला आहे. म्हणजे दररोज रात्री जेवायला बाहेर, मग आज नवीन कुठं इकडे नवीन चालू झालाय एखादा जॉईंट, मग तिथे जायचं. त्यामुळे एक जीभ अशी सरावली होती चांगलं खायला. आणि पुण्याला कामानिमित्त यायचो आणि त्यावेळेला अनेक रेस्टॉरंट्स मध्ये जायचो. मग पुण्याचे माझे मित्र मला म्हणायचे की चल मिल्या, तू कोल्हापूरहून आलायस तर एखाद्या कोल्हापुरी रेस्टॉरंट मध्ये तुला घेऊन जातो. आणि तिथे जेवल्यानंतर असं लक्षात आलं की ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण सर्व होत नाहीये. मग मी त्यातल्या मित्रांना माझ्या म्हणायचो की अरे हा पांढरा रस्सा नाही, पांढरा रस्सा असा नसतो. मग ते म्हणले मग तू का नाही चालू करत, तुला जर एवढं समजतं जेवणातलं. पण मग एक बिझनेस अपॉर्च्युनिटी दिसली की जर खरोखर चांगलं कोल्हापुरी जेवण आपण इथे दिलं तर नक्कीच लोक स्वीकारतील असं वाटलं. मग मी सरळ कोल्हापूरला गेलो परत आणि 1 महिना 1.5 महिना माझ्या प्रत्येक मित्राची, एखाद्या मित्राची आई चांगली करत असेल, एखाद्या मित्राच्या गॅरेजवरचा वॉचमन जेवण चांगलं बनवत असेल, किंवा सरकार घराणी, आमच्याकडे सरदार घराणी खूप आहेत कोल्हापूरकडे, त्या लोकांच्या घरातल्या महिलांकडून वगैरे मी स्वतः जाऊन जेवण शिकलो बनवायला. मग ते सगळं करून मी एक स्टँडर्डाइज रेसिपी केली. एक रेस्टॉरंटला सपोर्ट सिस्टीम म्हणून एक मसाला रूम केली. रेस्टॉरंट मधून मसाला रूमला ऑर्डर जाते की बाबा आज आम्ही 15 किलो मटण आणि 10 किलो चिकन शिजवणार आहोत. मग मसाला रूमचा मुलगा हा त्याच्या अनुषंगाने बॅगा देतो ज्याच्यामध्ये तेलापासून अक्षरशः मिठापर्यंत सगळ्या गोष्टीच्या डब्या येतात. क्या बात आहे. सो कुक हा फॅक्टरच मी एलिमिनेट केला. म्हणजे एक अगदी 5-7 वर्षाचा लहान मुलगा असेल तरी जेवण बनवेल असं ती सिस्टीम लावून टाकली. अवधूत तुझं कसं काय खाणं-पिणं? माझी आजी आणि माझे वडील खूप चांगले कुक होते. 2 माणसाचं असू दे किंवा 20 माणसाचं असू दे, एक असतेच आज किंवा उद्याही कधी तुम्ही कधीही सांगा ते. त्यामुळे ते थोडंसं तिकडून आलेलं आहे. तुला स्वतःला काय बनवता येतं? सगळंच बनवतं तसं बघितलं तर. मटन, चिकन. आज किचन मध्ये धमाल होणार आहे. तू काय बनवणार आहेस किचन मध्ये? मी मटण लोणचं बनवणार आहे. मटण लोणचं. येस. आणि तू? गावरान कोंबड्याचा रस्सा. गावरान कोंबड्याचा रस्सा. पहिले कोण, तू का तू? अवधूत. पहिल्यांदा मास्टर सगळ्यात नंतर सांगता कारखान्याची सांगता मास्तराने केलेली चांगली असते. ओके, आपण जाऊया किचन मध्ये. येस. आता हे आलेले आहेत, आता आपल्याला बोलायचं त्यांच्याशी. काय बनवणार आहेस तू पहिल्यांदा? आपण बनवणार आहोत गावरान कोंबड्याचा तांबडा रस्सा. गावरान कोंबड्याचा तांबडा रस्सा. ओके, साहित्य सांगतोस का मला? साहित्य आहे कांदा मिडियम साईजचा, सुकं खोबरं, बारीक चिरलेला कांदा, टमाटर, ओलं खोबरं, कांदा लसूण चटणी, गोडा मसाला, गरम मसाला, लसूण कांदा, लसूण कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट. ओके. हळद, कलरसाठी लाल तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. पण आता आपण काय बनवतोय? गावरान कोंबड्याचा तांबडा रस्सा. मग आता हे चिकन आहे ना,
हे काय कसं शिजवलंयस तू? हे शिजवलं आपण कांदा आणि मीठ टाकून शिजवून घेतलं. थोडासा फ्राय करून घेतला कांदा. ओके. त्याच्यात हे चिकन टाकलं हां. आणि मीठ टाकून त्याला थोडंसं वाफवलं. बरं. कारण त्या मिठाला स्वतःचं पाणी सुटतं. ओके. आणि नंतर आपण त्यात पाणी ओतून ते उकळी येईपर्यंत. अच्छा, हा जो आहे तो हो. ह्याचा अर्क आहे. हो बरोबर. जे आपण हां. स्टॉक म्हणतो. हो, बरोबर. स्टॉक तर हा चिकन स्टॉक स्टॉक. आहे. चिकन स्टॉक. चिकन स्टॉक ओके, म्हणजे आता हे तू स्वच्छ टापटीप मॅरिनेशन वगैरे सगळं सगळं झालं. 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 ओके, आता हे काय बनवलेस तू? हे आहे सुकं खोबरं, कांदा आणि ओलं खोबऱ्याचा वाटण आहे. आता काय करायचं मला सांग. आधी आपण कांदा परतून घेऊया. ओके, घ्या. तुझी मजा आहे ना, दोन दोन तुला असिस्टंट आहे ना. काय एका बाजूला मिलिंद, एका बाजूला मी. स्टुडंट पण आहे तो. हा? त्याच्या आदत से मजबूर. आदत से मजबूर. हो तो करत त्याशिवाय असलेल्या स्टंटला 2 असिस्टंट आहेत ऍक्च्युली. सगळं टाकून टाक बस. त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया. सगळा का? नो बस. हां बस. थोडंसं परतून घेऊया. कोल्हापुरी चटणी टाकूया, कारण मी बनवतोय ना. सगळं तुम्हीच मध्ये मध्ये घुसता यार. मला टाकायचं ते, तू ढवळ. हा मी ढवळतो पण किती मी टाकायची सांगतो तेवढं सांग मला तू. काय उद्या सकाळी अवधूत अशी नाही, हाक मारेन तू. नाही, बिलकुल नाही. आई शपथ, काय वास येतो यार. थोडस सुवास म्हणाला पाहिजे खरं. हा मसाला करपू नये म्हणून आपण याच्यात थोडंसं स्टॉक टाकूया. ओके, 2 चमचे. ही आयडिया मस्त आहे. हो, कारण त्याच्यामुळे मसाला करपत नाही आपला. तांबडा रस्सा का म्हणतो ना आपण, हा, तर याच्यासाठी मला पण बरं तर लाल रस्सा का नाही आणि तांबडा रस्सा का, तर मी एक कोल्हापुरातल्या आजींशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेली गोष्ट की तांबडा रस्सा म्हणजे की तांबडं फुटतं ना त्यावेळेला जो ऑरेंज रेड कलर असतो ना तो यायला पाहिजे रस्स्याला. आणि जर आता ह्यांनी जे पाणी टाकलं ते जर पाणी टाकलं नाही आणि चटणी जर करपली किंवा जळली थोडी तर तो चेरी रेड कलर येतो. म्हणजे छान ऑरेंज रेड कलर येत नाही. तो दॅट इज तांबडा, म्हणून तांबडा रस्सा, लाल रस्सा म्हणायचं नाही असं सांगितलं होतं मला. तांबडं फुटतं ते. तांबडं फुटतो तो ऑरेंज रेड कलर असा. हा, आता याच्यात आपण थोडीशी कलर तिखट टाकायचे. ओके, किती टाकू मला सांग. एक अर्धा चमचा असून थोडासा, म्हणजे जरासा छान कलर येईल त्याला. बस. असं वरती असं तवंग गेलं पाहिजे तांबडा. तांबडा तवंग आला पाहिजे ना मस्त छान असं. ओके, आता याच्यात आपण हा वाटलेला मसाला अर्धा बाउल. बस. अजून थोडासा बस. बस. म्हणजे थोडक्यात ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. हे जसं बनेल त्याच्यावर पुढे हे कसं लागेल हे अवलंबून आहे, नाही का. आणि हे तुम्ही जे मॅरिनेट केलं ते मीठ आतपर्यंत पोहोचलं असेल तर अप्रतिमच लागणार. कारण ते आपण उकळूनच घेतलेलं असतं, ऑलरेडी शिजलेलंच असतं ते. काय करायचं, चिकन टाकायचं आपल्याला. तसे चिकन आपण जरासं त्यात छानपैकी मिक्स करून घेऊ. हे सगळं लागायला पाहिजे. हो, तो मसाला सगळा त्या पीसेसना छानपैकी असं. ओके, आता स्टॉक वॉटर आधी टाकायचं आपण. बस. कसं दिसतंय बघ ते. तांबडं फुटलं. तांबडं फुटलं. करेक्ट झालं एकदम. आता याच्यात आपण थोडासा गरम मसाला, आणि हा गोडा मसाला, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला चवीसाठी. थोडंसं परत आपण याच्यात स्टॉक टाकूया उकळायला. घालून टाकू का सगळं. पातळ होईल, जास्त पातळ होईल मध्ये. आता याला मला आत्ताच तोंडाला पाणी सुटलं एवढं. नाही, म्हणूनच ते आता फार ते आता हे जसं वेळ टळते पुढे जाते. जरा ह्याला आपण आता छान कलर येतोय. अजून थोडंसं याला उकळू दे, म्हणजे अजून आपल्याला. आणि हे उकळल्यानंतर आपलं डायरेक्ट रेडी टू इट आहे. रेडी टू इट. आधी चिकन तर शिजलेलं आहेच, हो. मसालाही तो वाटलेला शिजलेलाच असतो. एक उकळी आली की हे आपण जे जे केलेले ना ते आपण तर खाणार आहोत. ती जी मंडळी आहेत ना ती बघणार आहेत. का आपण त्यांच्यावर अन्याय करणार आहोत. त्यामुळे आपण एक छोटंसं काम करूया. आपण त्यांना सांगूया की हे आता
होत आलेलं आहे, हे झाल्यानंतर आम्ही खाणारच आहोत. पण निदान तुम्हाला घरी करून बघता यावं म्हणून माझी एक तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही साहित्य आणि कृती कृपया लिहून घ्या. गावरान कोंबडीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जाड चिरलेला कांदा, सुकं खोबरं, शिजवलेली कोंबडी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, गोडा मसाला, गरम मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. कृती: पॅन मध्ये कांदा, चिकन, मीठ आणि पाणी घालून चिकन शिजवून घ्यावं आणि चिकनचा स्टॉक तयार करावा. सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि कांद्याचं वाटण तयार करावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, कोल्हापुरी चटणी आणि 2 चमचे चिकन स्टॉक घालून मसाला परतून घ्यावा. त्यामध्ये तिखट, कांदा खोबऱ्याचं वाटण आणि शिजवलेलं चिकन घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चिकन स्टॉक, गरम मसाला, गोडा मसाला आणि मीठ घालून रस्सा तयार करावा.